स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणजे त्रिलोक्याचे स्वामी जरी असले आणि त्यांच्याजवळ आई नसली तर ते भिकारी आहेत. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आई घराची तुळस असते त्याप्रमाणे वडील हे घराचा कळस असतात. त्यामुळे जीवनात जर तुम्हाला आई वडील आहेत ना तर त्यांची खूप काळजी घ्या, खूप प्रेम द्या त्यांना. कारण आई वडिलांची किंमत ज्याला आई वडील आहेत त्याला नाही समजत, पण ज्याला आई वडील नाही आहेत, ज्याच्याजवळ आई वडील नाही आहेत त्यांना आई वडिलांची किंमत काय असते हे तुम्ही विचारून पहा. कारण आई वडील हे ज्याच्या आयुष्यामध्ये असतात ना, खरंच तो व्यक्ती खूप भाग्यवान असतो. कारण या जीवनातील सर्व सुख हे त्याच्या पायाशी लोळण घेत असतं. म्हणून आई वडिलांची कदर करा, त्यांना आदर द्या, त्यांची किंमत करा. जोपर्यंत ते आहेत त्यांच्यासाठी भरभरून जे काही करता येईल तेवढं करा. कारण तुमचं जे यश असतं ना ते यश फक्त आईवडीलच पाहत असतात. किंवा या जगात अशा दोनच व्यक्ती आहेत की ज्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा आमची मुलं खूप मोठी व्हावी, आम्हाला जे करता नाही आलं ते आमच्या मुलांना करता यावं, असा विचार फक्त आईवडील करत असतात. आता मला सांगा की या जगात असं कोणी आहे का की ज्याला स्वतःपेक्षा दुसरी व्यक्ती मोठी झालेली पाहते किंवा पाहायची असते? तर आईवडील सोडलं तर बहुधा म्हणजे 101% असं कोणीही नसतं. आपलं सुख, आपलं यश, आपली प्रगती हे फक्त आपले आईवडील पाहू शकतात. त्यानंतर खूप काही दुर्मिळ लोक असतात. आणि खरंच ही दुर्मिळ लोक ज्याच्या आयुष्यात असतात ना ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. कारण आईवडील सोडले तर बहुधा खूप कमी लोक अशी आहेत की ज्यांना आपण मोठं झालेलं पाहतं किंवा पाहायचं असतं. त्यामुळे आईवडिलांची खूप किंमत करा, खूप आदर द्या, त्यांना रिस्पेक्ट करा. त्याचबरोबर जेवढं काही त्यांच्यासाठी करता येईल ना तेवढं करा. आणि मेन गोष्ट म्हणजे काहीही देता नाही आलं तरी निदान त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळतील असंही काही कर्म करू तुम्ही नका. असं कोणतंच कर्म करू नका किंवा असं काहीच करू नका की ज्याने तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतील, त्यांचं मन दुखावेल, त्यांचं हृदय दुखावेल, त्यांच्या भावना दुखावतील. असं काहीही करू नका. आणि जर असं केलं तर भगवानही, परमेश्वरही, तो परब्रह्मही तुम्हाला माफ करू शकणार नाही, यात शंका नाही. त्यामुळे आईवडिलांना खूप प्रेम द्या, त्यांच्या भावना जपा, त्यांचं मन जपा, त्यांचं हृदय जपा. खरंच त्यांना आणखी काहीही नकोय, त्यांना तुमची श्रीमंती नकोय, त्यांना तुमच्याकडून काहीही नकोय. फक्त 2 प्रेमाचे शब्द आणि ती आपुलकी ही तुमच्यामध्ये असायला हवी, ज्यामुळे त्यांना आपलं माणूस असूनही परकेपणाची जाणीव होणार नाही आणि होता कामा नये. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे कोण आहेत? तुमच्यासाठी कोण आहेत? आता बरेच जण सांगतील की ते आमच्यासाठी श्वास आहेत, ध्यास आहेत. आणि खरंच आहेही तसं. कारण स्वामी खूप प्रेमळ आहेत, खूप दयाळू आहेत. ते त्यांच्या भक्तांवर ते अगणित माया करतात, प्रेम करतात. जर एकदा आपण स्वामींचा हात पकडला ना तर काही वेळेस किंवा एखाद्या काळामध्ये आपण स्वामींचा हात सोडू, आपण स्वामींना विसरू, पण स्वामी कधीही आपल्याला विसरू शकणार नाही, कधीही आपल्याला ते विसरत नाही. आणि एकदा का त्यांनी आपला हात पकडला ना की ते कधीही सोडत नाही. असे हे आपले स्वामी महाराज आहेत. या जगात सर्व सोडतील तुम्हाला, पण स्वामी कधीही सोडणार नाही. त्याचबरोबर अनेक भक्त सांगतात की स्वामी अशा काळात त्यांना भेटले, स्वामींनी अशा काळात त्यांचा हात पकडला ज्या काळात त्यांच्यासोबत त्यांचे स्वतःचेही, ज्यांना ते म्हणतात ना की हे माझे आहेत, हे आपले आहेत, त्यांचे आपले लोकही त्यांच्यासोबत नव्हते. किंवा त्यांना असं वाटायचं की या जगात आता आपलं कोणीही नाही आहे, आता कोणीच नाही आणि सगळं संपलंय, असं त्यांना ज्यावेळेस वाटत होतं त्यावेळेस स्वामींनी येऊन त्यांचा हात पकडला. त्यामुळे वाईट काळातही आपल्यासाठी जर कोणी उभं राहणार असेल तर ते आपले स्वामी महाराज आहेत. स्वामी प्रचंड दयाळू आहेत. ते दयाळू म्हणजे एवढे आहेत की ते दयेचा सागर आहेत आणि करुणेचा भांडार आहेत. स्वामी अगदी एखाद्या आजोबांप्रमाणे आहेत.
जे आजोबा त्यांच्या नातवंडांसाठी काहीही करू शकतात, अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. त्यांच्या नातवांचं ते नशीबही बदलू शकतात. आणि त्या बदल्यात स्वामी त्यांच्या नातवंडांकडून काहीही घेत नाही, कारण ते आपल्यासाठी एकदम आपल्या आजोबांसारखे आहेत. अगदी मनमिळाऊ, शांत, सुस्वभावी, प्रेमळ, जसे आपले आजोबा आहेत ना, ज्यांच्याकडे आपण कोणतीही गोष्ट मागितली तर ते लगेच पटकन आणून देतात, त्याप्रमाणे स्वामी आहेत की आपण त्यांना जर काही मागितलं ना तर ते स्वामी आपल्याला देतात. त्याचबरोबर आपल्याकडून काही चुकलं ना तर ते आपल्याला आपल्या चुकीची जाणीवही करून देतात. असे हे आपले स्वामी आहेत. त्यामुळे स्वामी सेवेत जो आला ना, त्याचं आयुष्य कितीही दुःखात असू दे आणि कितीही अंधारात असू दे, त्या दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि आयुष्य हे घडल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचा आणि भविष्याचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. असे हे आपले स्वामी महाराज आहेत. जीवन बदलून टाकतात पूर्णपणे आणि आपल्यालाही बदलून टाकतात पूर्णपणे. ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत असतो ना आणि आपले गुरु स्वामी असतात ना, त्यावेळेस लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला कोणी विनाकारण त्रास देतो, विनाकारण परेशान करतो किंवा विनाकारण कोणी, आपण निर्दोष असतानाही तो आपल्याला दोषी ठरवतो, आपल्यावर अन्याय होतो, विनाकारण आपल्याला त्रास होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, खूप त्रास होतो, तर तेव्हा स्वामी काय म्हणतात माहिती आहे? आणि तो त्रास सहन करताना आपल्याला असं पण वाटतं की स्वामी तुमच्या सेवेत आहे, मी तुमचा भक्त आहे, तुम्ही माझे गुरु आहात, माझ्या आईवडिलांप्रमाणे तुम्ही आहात, आईवडिलांप्रमाणे नाही तर आईवडील तुम्ही आहात, तर तुम्ही हे सगळं कसं पाहू शकता? तेव्हा स्वामी म्हणतात की बाळा, जोपर्यंत तुझी सहनशक्ती आहे ना तोपर्यंत तू सहन कर. ज्या दिवशी तुला सहन होणार नाही त्या दिवशी आम्ही पाहून घेऊ. बघा, स्वामी म्हणतात की ज्या दिवशी तुला सहन होणार नाही त्या दिवशी आम्ही पाहून घेऊ. आणि खरंच असं होतं. जोपर्यंत आपली सहनशक्ती आहे तोपर्यंत आपण सहन करतो आणि ज्या दिवशी आपण कंटाळतो, वैतागतो, आपण रडवेले होतो आणि थकतो आणि स्वामींना म्हणतो की नाही, आता नाही सहन होत माझ्याकडून, स्वामी मी नाही सहन करू शकत आता इथून पुढे, तेव्हा स्वामी पाहून घेतात. आणि त्यावेळेस तुम्हालाही प्रचिती येते. ज्यावेळेस आपल्याच्याने सहन होत नाही तेव्हा स्वामी नाही सहन करू शकत ते, की त्यांच्या भक्ताला कोणी त्रास देतोय आणि भक्ताची सहनशक्ती संपली, तो थकलाय आता त्या सहन करण्याच्या शक्तीला, तो आता थकून गेला या सगळ्या गोष्टींना आणि आता तो जास्त सहन यापेक्षा नाही करू शकणार. अशी परिस्थिती ज्यावेळेस येते ना तेव्हा सर्व स्वामींकडे सोपवा की स्वामी सर्व काही तुम्ही पाहून घ्या, माझी सुटका करा यात, सर्व काही आता इथून पुढे तुम्ही पाहून घ्या. आणि त्यावेळेस पहा, तुम्हाला त्या गोष्टीची ना प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होतो ना त्यावेळेस त्याचा न्याय स्वामी स्वतः करतात, कारण त्यांच्या भक्तांना विनाकारण कोणी जर त्रास दिला तर स्वामींना नाही सहन होतो. ज्यावेळेस त्यांचा भक्त निर्दोष असूनही त्याला जर दोषी ठरवलं तर स्वामींना नाही सहन होते. ज्यावेळेस त्यांच्या भक्ताचा काहीही दोष नसतो, तो कोणालाही त्रास देत नसतो, कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, ज्यावेळेस तो कुठेही चुकत नाही आणि तरीही चुकीच्या लोकांकडून, वाईट लोकांकडून त्याला जर विनाकारण त्रास होत असेल तर स्वामींना नाही सहन होते आणि स्वामी स्वतः येऊन त्याचा न्याय करतात. आणि ज्यावेळेस स्वामी न्याय करतात ना तेव्हा तो न्याय या जगातल्या, या ब्रह्मांडातल्या कोणत्याच न्यायालयात स्वामी न्याय करतात त्याप्रमाणे न्याय होत नाही, हे लक्षात ठेवा. असे हे आपले स्वामी आहेत. कधीही स्वामींना विसरू नका. ज्याला कल्याण करायचं आहे ना, स्वतःचं भलं करायचं आहे, ज्याला खूप मोठं व्हायचं आहे, उंच भरारी घ्यायची आहे, गरुडाप्रमाणे उंच व्हायचं आहे, त्याने कधीही स्वामींना विसरू नका. ह्या गोष्टी घडतील मनाविरुद्ध कधी कधी, पण नाही, निसर्गाचा नियम आहे, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. पण स्वामी सेवेत येऊनही जर गोष्टी मनासारख्या घडत नसतील तर संयम ठेवा. जे काही होतं ते स्वामींच्या मर्जीने होतं आणि कुठेतरी त्यात आपलं हित दडलेलं असतं, कुठेतरी अनुभव त्यातून आपल्याला मिळणार असतो, त्यातून आपण शहाणे होणार असतो, आपण शिकणार असतो काहीतरी, जो धडा आपल्याला आयुष्यामध्ये पुढे चालून खूप उपयोगी पडणार असतो.
त्यामुळे स्वामी सेवेत आल्यावर गोष्टी मनाविरुद्ध घडतात, पण स्वामींवर विश्वास ठेवून राहा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि ते स्वामींच्या मेन म्हणजे स्वामींच्या इच्छेने होतं. त्यामुळे काहीतरी त्यात आपलंच चांगलं, आपलंच हित हे दडलेलं असतं. त्याचप्रमाणे स्वामी भक्तांना आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी स्वप्न असतात आपली. कधी त्या स्वप्नांच्या चिंधड्या उडालेलेही आपण पाहिलेले असतात. आणि एक वेळ असं वाटतं की आपल्याला जे हवं आहे तेच मिळत नाही आहे. आपलं जे स्वप्न आहे, जे आपल्याला बनायचं आहे, जे आपलं करिअर आहे किंवा जी आपल्याला नोकरी करायची तेच मिळत नाही. काय करावं समजत नाही. तुम्ही स्वामी सेवेतही असता. त्यावेळेस काय होतं, कितीही गोष्ट नाही तर आपल्याला दुसरी गोष्ट आपल्या समोर येते संधी म्हणून. तेव्हा आपल्याला नको वाटतं की नको, मला तर हे करायचं आहे. पण लक्षात ठेवा, कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं. छोटं काम जरी असलं आणि जर त्यात आपण आपले 100% दिलं तर ते काम आपल्यासाठी खूप मोठं होऊन जातं. त्यामुळे जीवनात कोणत्याही कामाला लहान समजू नका. जे आपल्याला हवं आहे ते नाही आणि दुसरंच जर संधी म्हणून आपल्या पुढे चालून आलं तर ते नक्की करा. कारण कुठेतरी त्यातही आपलं चांगलं होणार असतं. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत आल्यावर जपाला एवढं महत्त्व का? कारण जप जेव्हा आपण करतो, नामस्मरण जेव्हा आपण स्वामींचं करतो, तेव्हा त्या नामस्मरणामुळे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो प्रत्येक नामजपातला, नामस्मरणातला तो नाम महाराजांपर्यंत पोहोचत असतो. आणि त्यामुळे आपण महाराजांच्या स्मरणात राहतो आणि महाराज आपल्या स्मरणात राहतात. त्यामुळे गुरु आणि शिष्याचं नातं हे खूप घट्ट होतं. महाराज क्षणोक्षणी आपल्यासाठी धावून येतात. जेव्हा आपण मनापासून महाराजांना हाक मारू तेव्हा महाराज धावत येतात. कुठेही असो महाराज धावून येतात. एवढे महाराज प्रेम करतात आपल्या भक्तांवर. ते खूप भक्तवत्सल आहेत. स्वामी दीनदयाळ आहेत. दिसताना खूप तापट दिसत असले तरी ते करुणेचा सागर आहेत. खूप प्रेमळ आहेत ते, खूप म्हणजे खूप. आणि जो स्वामी भक्त आहे, ज्याला प्रचिती आली आहे, त्याला समजतं की महाराज कसे आहेत. आजच्या या कलियुगात स्वामी समर्थ महाराजांचे भक्त हे दररोज लाखोंच्या घरात आहेत आणि लाखो पटीने वाढत आहेत. कारण प्रत्येकाला समजत चालले आहेत स्वामी. कारण आपला हट्ट पुरवायला स्वामी धावत येतात. त्याचबरोबर स्वामींची जी आपण सेवा करतो त्या सेवेमध्ये स्वामींचा काहीही स्वार्थ नसतो. आपल्याला वाटतं की स्वामी आपल्याला आपण जर स्वामींची ही सेवा केली तर त्या सेवेच्या बदल्यात स्वामी आपल्याला हवं ते देतील. नाही, आपण जी सेवा करतो ती स्वामी मागत नाही, तर त्या सेवेमधून आपलंच हित होणार असतं. म्हणून आपण ती सेवा करायची असते आणि म्हणून स्वामी ती सेवा आपल्याकडून करून घेत असतात. आणि आपल्याला जे हवं ते देत असतात. कारण ते आजोबांप्रमाणे आहेत. स्वामींसाठी त्यांचे भक्त खरंच खूप महत्त्वाचे आहेत. अक्कलकोटमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक क्षणोक्षणी स्वामींना अनुभवाल. कारण तिथे सूक्ष्म रूपात स्वामी आपल्याकडेला, आपल्या भोवताली फिरत असतात, वावरत असतात. किती ती शांतता. जरी तिथे भक्तांचा गोंगाट असला, कालवा असला, तरी कुठेतरी हृदय खूप शांत असतं, मन खूप स्थिर असतं. कारण कुठे तरी तिथे स्वामींच्या वाइब्स आपल्याला मिळत असतात. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते. ती सकारात्मकता आपण तिथे अनुभवत असतो. कुठेतरी तिथे आपले स्वामी बसलेले असतात आणि स्वामींच्या सानिध्यात आपण गेलेलो असतो आणि म्हणून आपण तिथे स्वामींना अनुभवतो. खूप जणांचं स्वप्न असतं अक्कलकोटला जायचं, पण जाणंच होत नाही. ठरलेलं असतं, निघायचं असतं, पण अचानक कॅन्सल होतं आणि मग कुठेतरी खूप राग येतो. स्वामींपुढे जाऊन ओरडतो स्वामींवर की स्वामी का मला यायचं आहे तुमच्याकडे आणि तुम्ही येऊन देत नाही आहेत. तर थांबा, रागावू नका स्वामींवर.
कारण स्वामींची जेव्हा इच्छा असते ना, तेव्हा स्वामी त्यांच्या भक्तांना अक्कलकोटमध्ये बोलावून घेतात. आपण नाही जात तिथे, तर स्वामी बोलावतात आणि योग्य वेळी बोलावतात. जोपर्यंत ते बोलवत नाहीत ना, तोपर्यंत आपलं जाणं होत नाही. कितीही तुम्ही ठरवा, पण नाही होत. आणि ज्या दिवशी स्वामी बोलावतील ना, त्या दिवशी हजारो अडथळे येऊ द्यात, तरी आपण तिथे गेल्याशिवाय राहत नाही आणि राहणार नाही. असे हे आपले स्वामी महाराज आहेत. त्यांची सेवा करा आणि स्वामी सेवेकरी होऊन सेवेचा मेवा चाखा. कारण त्या स्वामी सेवेमध्ये आत्मशांती आहे, जी इतर कुठेही नाही. आणि ती आत्मशांती एवढं खूप काही शिकवते की ते आपल्याला कुठल्याही शाळेमध्ये शिकायला मिळणार नाही. ते आपलं आयुष्य वेचायला शिकवते. आयुष्यामध्ये चढउतार हे येतच असतात, पण जर स्वामी सेवेची जोड असेल ना, तर ते चढ उतार कुठे पडतात आपल्यालाही समजत नाही. कधी कधी आयुष्यामध्ये काट्यांवरूनही चालावं लागतं. इतका कठीण काळ, इतका वाईट काळ आपल्या आयुष्यामध्ये येतो. पण जर त्यात स्वामीनाम आपल्या मुखात असेल आणि स्वामी सेवेत जर आपण असू ना, तर त्या काट्यांवरून आपण चालत जातो, पण त्या काटे आपल्या पायात टोचल्याने ज्या वेदना व्हायच्या असतात त्या होत नाही. एवढी ताकद स्वामी सेवेत आहे. स्वामी सेवेत असल्यावर जे हातावर जायचं होतं ते बोटांवर निभावतं. काही नाही, फक्त अनन्य भावाने महाराजांना शरण जा. त्यांचा जप करा, तारक मंत्राचे पठण करा, स्वामीचरित्र सारामृताचे पठण करा. आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. फक्त जे काही करताय ते मनापासून करा. कधीतरी काहीतरी मिळावं म्हणून स्वामींची सेवा करतात, तर कधीतरी एखाद्या वेळी शांत बसून कोणासाठीच नाही, स्वामींसाठी सेवा करा ना. पहा काय बदल अनुभवायला भेटतं ते. दरवेळेसच काहीतरी हवंय किंवा हे पाहिजे ते पाहिजे यासाठी सेवा करता. कधीतरी स्वामींसाठीही करून बघा. ती आपली आई आहे आणि ती आपल्याला क्षणोक्षणी समजून घेत असते. आपण कोणत्या तरी गोष्टीसाठी, कोणत्या तरी स्वार्थासाठी महाराजांची जेव्हा सेवा करतो, तर महाराजांना ते समजतं, पण तरीही ते त्यांच्या भक्तांना माफ करून टाकतात. कारण त्यांच्यासाठी त्यांचे भक्त हे अगदी लहान बाळासारखे आहेत आणि सर्व त्यांचीच लेकरे आहेत. यासाठी कधीतरी महाराजांसाठी सेवा करून पहा. काय बदल मिळतो, काय रिझल्ट मिळतो ते अनुभवून सांगा. त्याचबरोबर आजचा हा स्वामी संदेश कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूयात पुन्हा एकदा अशा स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.